हिंदुत्व आणि संस्कृतीबाबत बोंबा मारणारे वारंवार रोज सकाळ झाली नाही की ते कुरेशी साहेब आणि अमीन साटम रोज हिंदुत्वाचे धडे देणार, संस्कृतीबद्दल मोठे मोठे भाष्य करणार आणि इतरांवर आरोप करणार. आता जिथे आशिष कुरेशी साहेब आमदार आहेत तिथेच बँड्रा फोर्ट, या बँड्रा फोर्ट ही एक हेरिटेज साईट आहे. त्या हेरिटेज साईटवरती दारू पार्टी, ठीक आहे, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यासाठी महानगरपालिका परवानगी देते, ते सगळं ठीक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांना कसं काय परवानगी देते, महानगरपालिका कसं काय परवानगी देते? रात्री उशिरापर्यंत तिथे कार्यक्रम चालतात, ते पण हेरिटेज प्रॉपर्टीवरती, आणि तिकडच्या आमदारांना माहित नाही का सांस्कृतिक मंत्री आहेत ना ते, हीच संस्कृती त्यांना वांद्रे परिसरातनं पूर्ण महाराष्ट्रभर पाठवायची आहे का? तर भारतीय जनता पार्टीचा हा जो काय दुटप्पीपणा आहे, जो काय ढोंगी त्यांचा चेहरा आहे, त्याचा बुरखा फाडण्यासाठी हा जो काय काल स्थानिक तिकडचे जो काय रहिवासी आहेत ते तक्रार घेऊन तिथे गेले होते, तर तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे, आम्हाला राज्य शासनाकडनं पण परवानगी मिळाली आहे, महानगरपालिकेकडनं पण परवानगी मिळालेली आहे. तिथे कशी तुम्हाला परवानगी मिळू शकते? हेरिटेज साईटवर मिळू शकते का? हा माझा प्रश्न आहे सांस्कृतिक मंत्र्यांना. आणि त्याहून कहर म्हणजे MTDC महाराष्ट्र टुरिझम विभाग हे त्यांच्याबरोबर पार्टनर करतं, त्यांनी मिळून करतं. 94.3 करत असेल ती वेगळी गोष्ट आहे, चॅनल पार्टनर, पण हे करतात पार्टनर. आणि अशा प्रकारचे तिकडे होल्डिंग बॅनर लागतात आणि रात्री अपरात्री तिथे धांगडधिंगा चालतो. हे कसं काय मान्य आहे? आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर हे कसं काय होऊ शकतं? ह्याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राला, मुंबईच्या जनतेला त्यांनी ह्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे, आणि पाहू ते आता उत्तर देतात की नाही. या मध्य पार्टी संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. अमित साटम यांचं म्हणणं आहे की पालिका निवडणूक तोंडावर ठेवून हे सगळे आरोप केले जातात. बरं, मग निवडणूक पालिका ते आहे ते तोंडावर आहे म्हणून ते लक्षात घेऊन अमीन साटम हे रोज आरोप करत सुटलेले आहेत का? आणि तिकडे ते काय कार्यक्रम झालेला आहे ना, हे त्यांचे आमदार आहेत ना, आणि माजी अध्यक्ष भाजपचे आणि सांस्कृतिक मंत्री या राज्याचे दुर्दैवानी त्यांच्या तिकडे ते झालेलं आहे, त्यांच्या क्षेत्रात. हे काय आम्ही जाऊन गेलेलं नाहीये. मग त्याचं उत्तर आहे ना आधी अमित साटमनी द्यावं, उगीच गोल 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 फिरू नये, हा, आणि सरळ सांगावं की एका बाजूला संस्कृतीचा ढोळ पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे, ते पण एखाद्या हेरिटेज प्रॉपर्टीवर. ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं, नको ते बोलबच्चन त्यांनी करू नये. हे बघा, एक ऑलिव्ह फेस्ट नावाचं कार्यक्रम जे काय प्रथम दर्शनीय ते व्हिडिओ पाहून कळत आहे, तिकडचे जे काय स्थानिक रहिवासी आहेत जे माउंट मेरी परिसरात किंवा बँडस्टँड परिसरात राहतात, त्यांनी तो व्हिडिओ खरं तर प्रसिद्ध केला. त्यांच्याकडनं तो व्हिडिओ मला प्राप्त झाला. रात्री जेव्हा ते तिकडे ते थांबवायला गेलेले पार्टी, पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी कॉल देखील केलेला पोलिसांना, पण त्यानंतर झालं असं की पोलिसांनी पण त्यांना हे सांगितलं की त्यांच्याकडे परवानगी आहे. तर मला महाराष्ट्र सरकारला जे इतकं हिंदुत्व, सांस्कृतिक आणि काय ते देशाची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती ह्याच्याबद्दल ढोल बडवत असतात, त्यांनी आता हे सांगावं की कशा प्रकारे इकडे एखाद्या हेरिटेज वास्तूवर त्यांनी परवानगी दिलेली आहे. ते गड किल्ला आहे ना, बँड्रा फोर्ट. तर आज ह्यांनी काय केलंय, प्रथम दर्शनीय ते अशा एखाद्या उपेक्षित किल्ल्यावर असं दारू पार्टी करायचा प्रयत्न, ते पण सरकार प्रमाणित हे करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की ह्याच्यावर काहीच झालं नाही, त्याच्यानंतर उद्या दुसरे गड किल्ले आहेच करायला. म्हणून हे भारतीय जनता पार्टीचा जो दुटप्पीपणा आहे ना, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे, म्हणून ते ट्विट आणि व्हिडिओ करण्यात आले. सर, एकीकडे आपण पाहिलं तर चुकीची घटना घडली तर त्याला आमदार किंवा सरकार जबाबदार कसं? जर असंच असेल तर मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्यात चुकीच्या घटना घडल्या, त्याच्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार कसा अमित साटम म्हणाले? अमित साटम काय म्हणालेत आणि अमित साटमला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही इकडे प्रश्न विचारला म्हणून त्याचं उत्तर देतो तुम्हाला की सांस्कृतिक मंत्री कोण आहे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत? आशिष शेलार उर्फ कुरेशी आहेत ना. त्यांनी तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या विभागात होत आहे. तिकडे ते 1 दिवसाचं पण नाही, 2-3 दिवसाचा कार्यक्रम तिकडे होत आहे. राज्य सरकार कोणाचं आहे? परवानगी कोण देतं? परवानगी कोणी दिलंय? राज्य शुल्क उत्पादन विभागाने दिलेलं आहे. मुंबई महानगरपालिका सध्या कोणाच्या ताब्यात आहे? ऍडमिनिस्ट्रेटर आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे. सरकार कोणाचं आहे? मग याचं उत्तर कोण देणार? मुंबई पोलीस हे कोणाच्या अखत्यारीत येतं? गृह विभागाच्या अखत्यारीत येतं. मग तिकडे कारवाई झाली नाही, महानगरपालिका करत नाही, राज्य उत्पादक शुल्क विभाग त्यांना परवानगी देते,
ना MTDC महाराष्ट्र टुरिझम त्यांच्याबरोबर पार्टनर करतं या कार्यक्रमात, मग याचं उत्तर कोण देणार? याचं उत्तर सरकारच देणार. अमीन साटमनी त्याच्यावरनं विषय अंतर करू नये, याचं उत्तर द्यावं. भारतीय जनता पार्टीचा जो दुटप्पीपणा आहे ना, त्याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.